सातत्यानं पुढाकार घेतला आहे आणि त्याचंच वाटचालीतील महत्त्वाचं पाऊल म्हणजे MHA-HRMS आहे. आजपर्यंत आपण पाहिलंय की सर्व्हिस बुक किंवा फाईल आणि तुटक डेटाबेसमुळे प्रशासकीय कामकाजामध्ये अनेक अडचणी येत असत. एकाच माहितींची नोंद वेगवेगळ्या ठिकाणावर वारंवार करावी लागत असे. त्यामुळे वेळेचा अपव्यय नेहमीच व्हायचा. सेवा पुस्तिकेतील नोंदी वेळेवर अद्ययावत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची पदोन्नती, सेवानिवृत्तीनंतरचे वेतन आणि इतर अनुज्ञेय लाभ मिळण्यात नेहमीच विलंब व्हायचा. आपल्या आयुष्याची 30-35 वर्ष निष्ठेने सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या हक्काच्या पैशासाठी फेऱ्या माराव्या लागत असे आणि हे योग्य नाही. म्हणून MHA-HRMS ही प्रणाली या समस्येवर एक कायमस्वरूपी आणि शाश्वत तोडगा आहे असे म्हणायला हरकत नाही. सन 1935 पासून चालत आलेली आपली पारंपरिक सेवा पुस्तिका आपण सगळ्यांनीच पाहिलेली की कशी होती आणि आता आधुनिक डिजिटल सर्व्हिस बुक च्या स्वरूपात बदलली आहे. MHA-HRMS या नव्या प्रणालीमध्ये परस्परांशी एकात्मिक पद्धतीने कार्य करणारी 6 प्रमुख डिजिटल साधनं विकसित करण्यात आलेली आहेत आणि त्याचं सादरीकरण अत्यंत चांगल्या प्रकारे प्रत्येक पोर्टलचं झालेलं आपण पाहिलेलंच आहे. त्यामध्ये डिजिटल सर्व्हिस बुक, देशातील पहिली ऑर्डर्स प्रणाली, कर्मचाऱ्यांसाठी MHA-HRMS मोबाईल ॲप व सिग्नल साइन ऑन सुविधा, तसेच MHA पोर्टल आणि AI आधारित सहाय्यक प्रणाली, तसेच जिज्ञासा स्पीकिंग सर्व्हिस बुक आणि मेंटर मेंटी पोर्टल यांचा समावेश आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ही अत्यंत विशेष बाब म्हणून उल्लेखनीय सुद्धा आहे. आणि या सर्व प्रणालीमुळे शासनास अद्ययावत माहितीच्या आधारे तातडीनं व परिणामकारक निर्णय घेणं शक्य होणार आहे. पदांची रिक्तता, कर्मचाऱ्यांच्या सेवा कारकिर्दीतील प्रगती, तसेच योग्य कौशल्य असलेल्या योग्य व्यक्तींची या पदांवर योग्य वेळी नियुक्ती, पदस्थापना याबाबत आवश्यक माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पारदर्शक, सुसूत्र व सर्वसमावेशक पद्धतीने हाताळल्या जाणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, कार्यप्रेरणा वाढण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. प्रशासन अधिक सुसंघटित, प्रतिसाद दक्षम आणि भविष्यासाठी सज्ज होणार आहे. नागरिकांना अधिक जलद, कार्यक्षम व गुणवत्तापूर्वक सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणं यामुळे शक्य होणार आहे. MHA-HRMS हा प्रकल्प नक्कीच मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यामध्ये या प्रणालीची अंमलबजावणी राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे कार्यरत असलेल्या सुमारे 5 लाख शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपर्यंत या प्रणालीचा विस्तार करण्यात येणार आहे. राज्यातील 42 विभाग व 123 आस्थापनांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध सेवाविषयक नियम व कार्यपद्धतीचे एकत्रीकरण करून एक समान व सुसूत्र धोरणात्मक चौकट विकसित करण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. ही अतिशय उपयुक्त नाविन्यपूर्ण प्रणाली सुरू केल्याबद्दल सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधाजी, NICचे तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि या प्रणालीत निर्मितीत योगदान देणाऱ्या आणि अतिशय बारीक गोष्टींचा समावेश करून परिश्रम घेणाऱ्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.